Welcome student. In this lecture we see how to find adjoint of a matrix within 1 minute. एकाच मिनिटात adjoint of matrix कसं करायची एक ट्रिक सांगणार आहे मी. तसं adjoint काढायला गेलं जर रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन adjoint मेथड नंतर भरपूर वेळ लागतो प्रत्येकाच्या कोफॅक्टर मध्ये ट्रान्सपोज घेणं वगैरे. एक बघा इझी मेथड आहे. आता या मॅट्रिक्सचं adjoint काढूया आपण. बघा कसं. Write down the matrix 1 1 2 2 1 4 3 5 7. So this one given matrix हे सगळे एलिमेंट दिलेत. तर मॅट्रिक्सचं साइन लिहिलेलं नाही आहे. हे कसं सोडायचं बघा. हा कॉलम आहे ना तो पुढच्या या थर्ड कॉलमच्या पुढे लिहायचा म्हणजे 1 1 2. So repeat first column after this third column. Again repeat this second column after this next column, so that is 2 1 4. काय केलेलं आहे मॅट्रिक्स लिहिला आणि हे पहिले दोन कॉलम आहेत ना ते रिपीट केले इथं पुढे. ठीक आहे. नाउ रिपीट द फर्स्ट रो ॲट द बिलो रो. हा मी फर्स्ट रो खाली तर रिपीट करणार आहे म्हणजे काय येईल 1 2 3 1 2. ठीक आहे. हा रिपीट केला. नंतर हा सेकंड रो खाली रिपीट करणार आहे म्हणजे काय येईल 1 1 5 1 1. Now delete that first row and first column. हा first row आणि हा first column काय करायचं डिलीट करायचं आणि डायरेक्ट adjoint घ्यायचं. Adjoint of A is equal to कसं लिहायचं बघा 7 minus 20. आपण नेहमीचा डिटरमिनंट सोडवतो ना तसं 7 minus 20, so that is minus 30. Next 12 minus 14. So here 12 minus 14 minus 2. So here we write minus 2. Next 10 असा क्रॉस मल्टिप्लिकेशन. Next 10 minus 3, that is 7. बघा आपण हे लिहिताना असं डाउनवर्ड डिरेक्शनला येतोय, व्हर्टिकली येतोय आणि कोफॅक्टर लिहिताना असं हॉरिझॉन्टली लिहितोय आपण. ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन घेताना व्हर्टिकली डाउनवर्ड यायचं आणि कोफॅक्टर लिहिताना हॉरिझॉन्टली यायचं, एवढंच त्यामध्ये फरक आहे. नेक्स्ट 10 minus 7 पुढचा 10 minus 7 that is 3. नेक्स्ट 7 minus 6 that is 1. 3 minus 5 that is minus 2. Next 4 minus 2 that is 2. 4 minus 4 0 and lastly 1 minus 2 minus 1. So this is adjoint of A. बघा मी प्रीवियस एक्झाम्पल मध्ये adjoint of A काढलेलाच होता तो आणि तो सेम आलेला. ठीक आहे. So in this way we can find adjoint of A within 1 minute. आणि ही ट्रिक तुम्हाला MST CET ला एक्झाम्पल सोडवताना उपयोगी पडेल. खालीलपैकी इनव्हर्स आहे की नाही adjoint आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होईल. नंतर एक रिलेशन आहे. Now we have the relation A into adjoint of A is equal to adjoint of A into A is equal to determinant of A into I. So there is one relation A into adjoint of A is equal to adjoint of A into A is equal to determinant of A into I. So we verify for the matrix that is 1 minus 1 2 1 minus 1 2 3 0 minus 2 3 0 minus 2 and 1 0 3 1 0 3. आता हे रिलेशन विदाउट प्रूफ आहे. याचं प्रूफ सुद्धा आपण बघू शकतो पण ते काही गरजेचं नाही आहे. A into adjoint of A is equal to adjoint of A into A is equal to determinant of A into I. I means identity matrix of same order as that of order of A. तर आपण हे रिलेशन ह्या एक्झाम्पल साठी प्रूव्ह करणार आहे की हे रिलेशन सॅटिस्फाय होते की नाही चेक करणार आहे. बघा आता मी adjoint of A
आपली ही ट्रिक वापरूनच सोडवणार. आता जी बघितली आपण ट्रिक, ती ट्रिक वापरूनच सोडवणार आहोत. पण एक्झाममध्ये सोडवताना तुम्ही ॲडजॉईंट मेथडनं इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथडनं जसं ॲडजॉईंट काढतो तसं काढायचं आहे. हे फक्त मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे. तर कसं बघा, पुन्हा ती ट्रिक इथं रिपीट पण होईल तुमच्यासाठी. सो 1 3 1 -1 0 0 2 -2 3. ठीक आहे, हा दिलेला मॅट्रिक्स आहे. पहिल्याप्रमाणे हा कॉलम इकडे रिपीट करणार. सो 1 3 1 -1 0 0 -1 0 0. ठीक आहे. नेक्स्ट आपण हे दोन कॉलम रिपीट केले. आता हे दोन रो खाली रिपीट करायचे. सो 1 -1 2 1 -1 3 0 -2 3 -2 3 0. बघा हे दोन कॉलम खाली रिपीट केले. नाव डिलीट first row first column. Delete first row first column. So therefore adjoint of A is equal to adjoint of A कसं बघा, 0 cross multiplication, 0 into 3 0 0 minus 0, so we get here 0 first element. Again cross multiplication, 0 minus of -3, 0 minus 0 minus of -3 plus 3. So here we write plus 3. -2 into -1 2 2 minus 0 that is 2. हे बघा, सोडवताना व्हर्टिकली डाऊनवर्ड पण लिहिताना हॉरिझॉन्टली लिहायचं. असं खाली येताना खाली यायचं, येताना असं आडवं उजव्या साईडला जायचं. नेक्स्ट -2 -9 multiplication, -2 -9 that is -11. Next 3 minus 2 that is 1. Again 6 minus of -2 plus 2, 6 plus 2 8. Next 0 minus 0, so here you will get 0. 3 into 0 0, 1 into 0, and their difference is again 0. Cross multiplication, again -1 minus 0, that is -1, and here 0 0 minus -3, so that is +3. So this is adjoint of A. आता मॅट्रिक्स ए आहे, त्याचा adjoint of A आहे. आपण हे रिलेशन फक्त व्हेरीफाय करणार आहे. ठीक आहे. एक्झाममध्ये जर असं आलं की व्हेरीफाय द रिलेशन फॉर दिस मॅट्रिक्स, तर आपण ही ट्रिक या ट्रिकनं नाही सोडवणार. आपण एक एक कोफॅक्टर काढून कोफॅक्टर मॅट्रिक्स काढणार, त्याचा ट्रान्सपोज घेणार आणि मग adjoint काढून मग आपण बोर्डाच्या एक्झाममध्ये सोडवणार आहोत. फक्त ही ट्रिक पण रिपीट होईल आणि रिलेशन पण आपल्याला चेक करता येईल, त्यासाठी हे घेतलेलं आहे. ठीक आहे. आता A into adjoint of A. Now we take the product A into adjoint of A is equal to, बघा, A matrix A into its adjoint of A. ठीक आहे. Now we write the elements. A 1 minus 1 2 3 0 minus 2 1 0 3. 1 minus 1 2 3 0 minus 2 1 0 3. A matrix and its adjoint, that is 0 3 2 minus 1 1 8 and 0 minus 1 3. So this is adjoint of A. Now we take the product of these two matrices. So here A be the order, each order is 3 by 3. Its adjoint has order 3 by 3. The resultant matrix has order again 3 by 3. ठीक है. आता component wise multiplication. First row first column 0 minus 11. So 0 1 into 0 0 minus 1 into minus 11, that is plus 11. 2 into 0, that is 0. Next first row second column. First row second column 1 into 3 3 minus 1 into 1 minus 1 2 into minus 1 minus 2. Next first row third column 1 into 2 2
-1 into 8 -8 आणि 2 into 3 that is +6. फर्स्ट रो फोर्थ कॉलम नहीं है तो फर्स्ट रो संपला था. सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो 3 into 0 0 0 into -11 0 -2 into 0 0. Next second row second column 3 into 3 that is 9 0 into 1 0 -2 into -1 so +2. Now second row and third column, so 3 into 2 6 0 into 8 so 0 -2 into 3 so -6. Lastly third row first column, so 0 into 0 into 0 1 into 0 0 0 into -11 0 3 into 0 again 0 so 0 plus 0 plus 0. Next third row second column 1 into 3 3 0 into 1 0 and 3 into -1 so -3. Again third row third column 1 into 2 so 2 0 into 8 0 and 3 into 3 so 9. So here we get the matrix as 11. So 3 minus 3 is 0. Here 8 minus 8 0 0 9 plus 2 11 6 minus 6 0 0 0 11. So here we get the matrix. So this is scalar matrix 11 0 0 0 11 0 0 0 11. So now we take the common 11 from each element. So 11 times here we get 1 0 0 0 1 0 0 0 1. आता आपल्याला फक्त एक दाखवायला पाहिजे हे 11 म्हणजेच काय डिटर्मिनंट ऑफ ए. आता डिटर्मिनंट ऑफ ए 11 येते का बघूया. नाउ वी फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. सो दैट इज 1 minus 1 2 3 0 minus 2 1 0 3. So now 1 times 0 minus 0 so 0 minus 0. Next minus 1 middle ला +1 घेत असतो आपण. +1 times 9 minus of -2 so 9 plus 2 plus 2 times 0 minus 0 0 minus 0 so here 0 9 plus 2 11 and this 0. So determinant of A is 11. So for this step we can write here so A into adjoint of A is equal to 11 means determinant of A. So determinant of A into, so this is identity matrix, so that is I. A into adjoint of A is equal to determinant of A into I. ठीक है. इथं आपण प्रूव्ह केलं A into adjoint of A is equal to determinant of A into I. Similarly we can prove that adjoint of A into A is again determinant of A into I. Adjoint of A आणि A चा पुन्हा असाच प्रोडक्ट घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे 11 times identity matrix. So that is determinant of A into I. ठीक आहे. आता आपण पुढं ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस बघणार आहोत. नेक्स्ट पॉइंट ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. Application of matrices. Application of matrices मध्ये आपण मॅट्रिक्स का शिकलो तर याचा कशासाठी उपयोग आहे. याचा मॅट्रिक्सचा उपयोग भरपूर आहे. तसा इंजिनिअरिंगमध्ये आहे, वेगवेगळ्या फील्डमध्ये, इवन कॅट स्कॅन MRI मध्ये सुद्धा मॅट्रिसेसचा उपयोग होतो. पण आपण इथं फक्त सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी मॅट्रिक्सचा उपयोग करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ रिडक्शन
मेथड ऑफ रिडक्शन वापरून आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवणार. आता त्यासाठी 2x2 मॅट्रिक्ससाठी आपण त्याची थिअरी बघूया कसं सोडवणार आहोत ते. कन्सिडर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सपोज a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2. So this is system of linear equation in 2 variables. आपण याला simultaneous equation सुद्धा म्हणतो. So this system can be written in matrix form as, so above system can be written in matrix form as ax is equal to b. तर मी ही सिस्टीम ax is equal to b असे लिहू शकतो. What is a? A be the matrix of coefficient a1 b1 a2 b2. What is x? X is the matrix of unknown x y. And what is b? The matrix of constant c1 c2. आता तुम्ही म्हणाल हे असं कसं लिहू शकतो. तर बघा, आपण जर प्रोडक्ट घेतला, हा मॅट्रिक्स किती आहे 2x2. सो दिस इज ऑफ ऑर्डर 2x1 and again 2x1. If we take the product of these two matrices, we will get the column matrix of order 2x1. We will get the matrix of order 2x1. And by equality of matrices, corresponding elements are equal. हे बघा, a1x plus b1y is equal to c1 मिळेल and a2x plus b2y is equal to c2 मिळेल. अशा प्रकारे हे आपण मॅट्रिक्स मध्ये लिहू शकतो. आता रिडक्शन मेथड मध्ये काय करणार बघा, मेथड ऑफ रिडक्शन मध्ये we convert this matrix A into upper triangular matrix. अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट करणार म्हणजे हा a2 काय करणार 0 करणार. by using row transformation we reduce this a2 to 0. मग आपण रो ट्रान्सफॉर्मेशन करून समजा आपण a2 ला 0 केलं तर कसं येईल. आता a2 म्हणजे सेकंड रो मध्ये चेंज होणार आहे. a1 b1 हियर व्हेरिएबल ॲज इट इज c1 ॲज इट इज. आणि समजा रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून हे 0 केलं, समजा हे इथं 0 झालं आणि इथं समजा चेंज झालं b3 अँड हियर c3, दुसरेच नंबर आले. तर मग आपण कसं सोडवणार. बाय टेकिंग द प्रोडक्ट. नाउ अबाव सिस्टम कॅन बी रिटन ॲज a1 b1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सो a1x plus b1y is equal to c1. That is a1x plus b1y is equal to c1. And second row first column. So 0x 0 b3 into y. So b3y is equal to c3. From this last equation we get the value of y as c3 upon b3. आपल्याला y ची किंमत मिळेल. आणि putting this value of y in above equation 1 we get the value of x. ही y ची किंमत मी वरच्या इक्वेशन मध्ये ठेवली तर मला x ची किंमत मिळेल. आणि अशा प्रकारे आपल्याला x y ची किंमत मिळेल. So in this way we can solve the 2x2 that is system of linear equation in 2 variables by using method of reduction. आता बघा ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. इक्वेशन लिहिले ते मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं ax is equal to b हे मॅट्रिक्स फॉर्म. नंतर एक रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून फक्त एकच एलिमेंट 0 करायचा आणि पुन्हा प्रोडक्ट घ्यायचं म्हणजे a1x b1y c1 and b3y is equal to c3. From second equation we get the value of y and putting this value of y in first equation we get value of x. आता याच्यावर एक एक्झाम्पल बघूया आपण. Now we see the one example. Here x plus 3y is equal to 2 and 3x plus 5y is equal to 4. 3x plus 5y is equal to 4. So simultaneous equations. This is solve करणार बघा by using method of reduction. Easy आहे. So we are given the equation
we are given x plus 3y is equal to 2, 3x plus 5y is equal to 4. दिलेले इक्वेशन लिहून घेतलेले आहेत. So above equations can be put in matrix form. Can be put in matrix form as Ax is equal to B. आपण हे मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये लिहिणार आहे. So what is A? 1 3 3 5 x y and here 2 4 1 3 3 5 x y 2 4. मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट x y चे कोएफिशियंट दिलेत. मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल x y मध्ये समजा a b मध्ये असेल तर a b, l m मध्ये असेल तर व्हेरिएबल l m. मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट 2 4 कॉन्स्टंट आपण दिलेले. आता बघा ऑलरेडी इथं 1 आहे, a1 1 पोझिशनला 1 आहे. by using this one we reduce this 3 to 0. मला या 3 ला शून्य करायचं तर ट्रान्सफॉर्मेशन काय असेल? सो r2 changes to r2 minus 3r1. We multiply first row by 3 and then subtract it from the second row. So 3 minus 3 it is 0. So that is so there is no change in first row. So first row as it is 3 minus 3 that is 0. 3 into 3 9 subtracted from 5 so that is minus 4. 3 into 2 6 subtracted from 4 so that is minus 2. तर एक 0 मिळालेला आहे आणि हा मॅट्रिक्स कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे? अप्पर ट्रायंग्युलर मध्ये. नाउ रीरायटिंग अबाउट सिस्टम इन इक्वेशन फॉर्म. Rewriting about equation, about matrix equation in equation form as multiply first row first column. So x plus 3y is equal to 2. Now first row second column 0 into x 0 minus 4y. So minus 4y is equal to minus 2. Minus 4y is equal to minus 2. ठीक आहे. मी तो एक स्टेप मुद्दा मी एक्सप्लेन करतो. तसंच 3/3 ला सुद्धा ॲक्च्युली कसं लिहितो आपण बघा. यांचं जर प्रोडक्ट घेतलं तर काही हे मी कलर चॉकनं दर्शवतो. ॲक्च्युली आन्सरचा भाग नाही आहे. So that is x plus 3y first row first column and second row first column minus 4y is equal to here 2 minus 2 and by equality of two matrices you will get x plus 3y is equal to 2 and minus 4y is equal to minus 2. Those equations are there. ठीक आहे. आता बघा आपण जसं थेरीमध्ये बघितलंय व्हॅल्यू ऑफ y is minus 2 upon minus 4, so y is equal to half. Here we get the value of y is half. Again now so this is equation 1. Putting the value of y in equation 1. Putting the value of y in equation 1. आपण ही y ची किंमत इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. So x plus 3 times half is equal to 2. बघा y रिप्लेस केलेला आहे half ना. So x plus 3/2 is equal to 2. So x is equal to 2 minus 3/2. हा 3/2 च्या असले जाताना minus 2 minus 3/2. So x is equal to 4 minus 3 that is again 1/2. So here we get the values of x and y. So x is equal to half and y is equal to half. Be the required solution. मग आपण चेक करू शकतो
की ते आलेलं सोल्युशन हे इक्वेशन सॅटिस्फाय करते की नाही. तर बघूया, चेक करूया. हाफ प्लस 3 टाइम्स हाफ, बघा LHS घेतोय मी. सो हाफ प्लस 3 into half, that is 3/2. So here 3 plus 1, denominator same, so we can add the numerator. 3 plus 1, 4 upon 2, so that is equal to 2, and 2 is RHS. म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय करतो. तसंच इफ वी रिप्लेस x and y by half, म्हणजे काय येईल बघा, 3 into half plus 5 into half is equal to, so this is LHS, 3/2 plus 5/2, 8/2, that is 4, so which is RHS. So in this way we solve the system by method of reduction. Next lecture मध्ये आपण 3/3 सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल सोडवणार आहोत. ठीक आहे.